नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. निफाड तालुक्यातील पिंपळस येथे घरफोडी करणारी बंटी बबली टोळी निफाड पोलिसांनी 12 तासाची आत अटक केली आहे. दिनांक 25 मे 2025 रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी किरण चंद्रभान आहेर गणपती मंदिराजवळचे पिंपळस रामाजी तालुका निफाड यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घराच्या बेडरूम मध्ये असलेल्या कपाटाच्या लॉकर उघडून त्यात ठेवलेले 2,15,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व लॅपटॉप चोरी केले होते. याबाबत निफाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे, निफाड उपविभागीय निफाड यांनी सदर घटनेतील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी निफाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश गुरव यांना सूचना केल्यानंतर तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी फिर्यादी यांच्याकडे चौकशी केली असता घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून सखोल चौकशी करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलाय. या गुन्ह्यातील आरोपीचे म्हणजेच बंटी बबली यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपी नवरा बायको असून पती सागर दत्तात्रय गरड वय 30, शिवकृपा स्वीट समोर अळगाव पंचकृष्ण लॉन समोर सुखसागर बिल्डिंग मध्ये कोणार्क नगर येथे राहतात. त्यांची पत्नी रोहिणी सागर गरड नाशिक येथे असल्याची माहिती मिळून आल्याने त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्यातील स्विफ्ट कार, लॅपटॉप, सोन्याचे दागिने व मुद्देमाल काढून दिला. त्यांचे वर्णन प्रमाणे खालील एकूण 4,22,560 रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ग्रामीण जिल्हा अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य त्या सूचना देऊन गुन्हा तात्काळ उघड करण्याबाबत निर्देश दिल्यावरून निफाड पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील, पोलीस हवालदार अनिल शेरेकर, पोलीस हवालदार कपालेश्वर ढिकले, पोलीस हवालदार भास्कर पवार, पोलीस हवालदार महिला पूनम शिंदे, पोलीस नाईक सांगळे, पोलीस शिपाई विनोद जाधव, पोलीस शिपाई धनंजय जाधव, पोलीस शिपाई राजेंद्र दरोडे, पोलीस शिपाई राजू मनोहर, पोलीस हवालदार रंगनाथ साणप तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलीस हवालदार हेमंत गिलविले व प्रदीप बैरम यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल व इतर मुद्देमाल 24 तासाच्या आत हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.